दुसरीकडे चीनमध्ये HMPV व्हायरसनं धुमाकूळ घातलेला आहे। आपल्या देशामध्ये बंगळुरूमध्ये 2 रुग्ण सापडलेले आहे। काल सगळ्यात आधी बंगळुरूमध्ये रुग्ण सापडले होते। या पार्श्वभूमीवर पुण्यातील विमानतळावर काय परिस्थिती आहे याचा रियालिटी चेक लोकशाही मराठीने केला होता। पुणे विमानतळावर सध्या तरी कोणतीही तपासणी अथवा क्वारंटाईन व्यवस्था करण्यात आलेली नाही। केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप कोणत्याही सूचना विमानतळ प्रशासनाला देण्यात आलेल्या नाहीयेत। लवकरच याबाबतीत आढावा बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असं त्यांनी काल सांगितलं होतं। तर पुणे या ठिकाणी दररोज लाखो प्रवाशांची ये-जा असते। पुणे विमानतळावरून सद्यस्थितीचा आढावा घेतला होता आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। बघूयात। चीनमध्ये ज्या HMPV या व्हायरसने धुमाकूळ घातलेला आहे त्या पार्श्वभूमीवर आता देशभरामध्ये सुद्धा अलर्ट देण्यात आलेला आहे। केंद्र सरकारकडून विशेष सूचना आहेत त्या सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। आता या HMPV हा व्हायरस बंगळुरूमध्ये सुद्धा आढळून आलेला आहे। 3 रुग्ण या संबंधीचे आढळून आलेले आहेत आणि त्यानंतर आता सरकारकडून खबरदारी घेतली जाते का हे पाहण्यासाठी सध्या आपण पुण्यातील विमानतळावरती आलेलो आहोत। सध्या तरी कोणत्याही प्रकारचे प्रिकॉशन म्हणजे सूचना आहेत त्या विमानतळ प्रशासनाला देण्यात आलेल्या नाहीत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे। पण या सर्व व्हायरस संबंधीचा आढावा आहे तो सुद्धा घेतला जाणार आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। आणि या आढावा बैठकीमध्ये नेमका काय सूचना द्यायच्या, मार्गदर्शक सूचना नेमक्या काय द्यायच्या याबाबतची सूचना आहे ती सुद्धा दिली जाईल असं सुद्धा मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलेलं आहे। आणि नंतर जी खबरदारी आहे ती सुद्धा घेतली जाईल। येणाऱ्या काळात महानगरपालिका त्याचबरोबर पुणे विमानतळ कशा पद्धतीने खबरदारी घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रवासी ये-जा करतायत, राज्याबाहेरील देशाबाहेरील सुद्धा प्रवासी या ठिकाणावरून ये-जा करतायत। पण जसजसं याबाबतचा आढावा घेतला जाईल त्यानंतर केंद्र सरकार सूचना देईल आणि त्या सूचना राज्य सरकारला दिल्यानंतर पुणे विमानतळ असेल किंवा सार्वजनिक ठिकाणची जी सगळी ठिकाणं असतील यामध्ये एसटी स्टँड असेल, बस स्टँड असेल या ठिकाणी कशा पद्धतीची काळजी घ्यायची हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण सध्या तरी कोणत्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या विमानतळ प्रशासनाला दिलेल्या नाहीयेत सध्या अशी माहिती आपल्यासमोर आलेली आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।